आदेश मेरे गुरु जी को आदेश, नवनाथ जी को आदेश, नाथ भक्त नाथ संप्रदाय नाथ प्रेमी सभी को आदेश। तर मित्रांनो, मी किरण महाराज पवई मुंबई येथून तर तुम्हाला आज माझ्या या यूट्यूब चॅनलवर मागच्या वेळेस देखील आपण एक मुंजाची माहिती सांगितली होती। तर या वेळेस देखील आपण सगळ्यात वेगळा असा विषय आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय मुंजा ह्या विषयावरती आपण आज माहिती देणार आहे। तर मुंजा म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आणि त्याच्यामुळे तुम्हाला होणारे फायदे, होणारं नुकसान, मुंजा कशा पद्धतीने सिद्ध केला जातो, अशा पद्धतीचा हा जो आजचा व्हिडिओ आहे हा सगळ्यात आगळा वेगळा होणार आहे। तर मित्रांनो, मुंजा ह्या म्हणजे हे जे आपण ज्याला बाहेरी बाधा म्हणतो मुंजा किंवा एखादी शक्ती म्हणतो, याच्यावरती एक पिक्चर देखील निघलेला आहे आणि याच्यावरती मी एक पॉडकास्ट देखील दिलेला आहे। तर आता आपण परत त्या टॉपिकवर येऊ। मुंजा म्हणजे काय, मुंजाचे प्रकार किती, मुंजा कशा पद्धतीने काम करतो आणि मुंजाकडून कोणते कोणते काम होऊ शकतात। त्याच्यात दोन पद्धती, मुंजा येताना कोणत्या पद्धतीने येतो, त्याला घनरूपात आणि वायुरूपात कशा पद्धतीने त्याच्याकडून काम केले जातात आणि त्याला कशा पद्धतीने सिद्ध केला जातो। तर आता सर्वात प्रथम आपण या मुंजाविषयी बोलणार आहोत। तर मुंजा म्हणजे काय, याचं जे काही विधिविधान आहे आणि जी काही प्रतिक्रिया आहे, याला कसं सिद्ध केलं जातं, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे। आता सर्वात प्रथम मुंजा म्हणजे काय। आता मुंजा म्हणजे अशी व्यक्ती आहे, बालपणापासून तर त्याच्या वयाच्या 19 या 20व्या वर्षापर्यंत जो व्यक्ती, जो इसम मृत पावलेला आहे आणि त्याचा मृत्यू हा अकाल झालेला आहे, त्याला आपण मुंजा असं म्हणतो। म्हणजे लग्न होण्याआधीच त्याचा जर मृत्यू झाला असेल आणि त्याला जर एखाद्या ठिकाणी पुरला असेल, पहिल्याच्या काळी पुरत होते लोक, आता हे जाळण्याची सिस्टम आलेली आहे, तर पुरल्याच्या नंतर मुंजा लवकरात लवकर प्राप्ती होते। तर त्याला पुरल्याच्या नंतर त्याचं सगळं शरीर तिथं असतं आणि त्याला लवकरात लवकर जागवता येतो। तर आता परत आपण त्या विषयाकडे येऊ। मुंजा म्हणजे काय, मुंजाला कसं सिद्ध केलं जातं, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या साधन सामग्री आहेत त्या कशा गोळा करायच्या आणि काय काय लागतं, याच्यावरती आपण चोखपणे माहिती देणार आहोत। मुंजा असे अनेक पद्धतीचे प्रकार आहेत। आघोरमध्ये पण येतो, त्याच्यानंतर सात्विकमध्ये पण येतो। सात्विकमध्ये कमी येतो, आघोर तंत्रामध्ये जास्त येतो, कारण की ते क्षेत्र, आघोर क्षेत्र जे हे मसनवरती काम करते। सात्विकमध्ये पण येतो, पण त्याला प्रसन्न करावं लागतं। तर ह्या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या आहेत, बालमुंजा, घोडमुंजा, पिपल मुंजा, मसन मुंजा आणि मुंजा। अशा पद्धतीने याची जी ह्या ज्या थेऱ्या आहेत, आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध करू शकतो। तर आघोर पद्धतीचा मुंजा जो सिद्ध केला जातो किंवा आघोर पद्धतीने आपण जो मुंजा सिद्ध करतो, त्याची पद्धत वेगळी आहे। मी स्वतः सिद्ध केलेला आहे, तर त्याची पद्धत ही वेगळी होती। तर मी तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या मुंजाबद्दल माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये कडेकाटपणे आणि परिपूर्ण देणार आहे। तर मी ज्या पद्धतीने सिद्ध केला, तर याला लागणारे साधन साहित्य सामग्री काय काय होती, कशा पद्धतीने मी त्याला सिद्ध केला, कशा पद्धतीने मी बसायचो आणि मला कोणते अनुभव झाले, त्याच्याकडून कोणते कोणते काम होत होते, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे। तर मुंजा सिद्ध करताना तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, तर हळदी, कुमकुम, शेंदूर, गुलाल, भस्म, हे पंचतत्व आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणारे रामदाणे किंवा मुकुंदाणे, त्याला तिळगुळ पण म्हणतात, ते देखील लागतात। साखर फुटाणे कोणी म्हणतं, लाया बताशा हे देखील लागतं। आघोर पद्धतीत तुम्ही त्याला मांस, मदिरा, मच्छी, अंड याचा देखील भोग देऊ शकता। सात्विक पद्धतीने जर त्याला प्रसन्न करायचं आहे, तर गोड पद्धतीने त्याला प्रसन्न केलं जातं। तर मुंजाला एखादं खेळणं आणि एखादा ड्रेस त्याचा लहानसा, आणि सगळ्यात पहिलं तर स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की खरंच हे मुंजा सिद्ध होतो का। तर मुंजा सिद्ध करताना सर्वात पहिलं तर तुम्हाला एक गोष्टाचं लक्ष ठेवायची की तुमच्या गुरु सानिध्याबिना कोणतीच क्रिया करू नका आणि गुरुच्या परवानगी बिना तुम्ही ह्या साधनेला बसू देखील नका। त्याचाच एक किस्सा माझ्या शिष्यांबद्दल पण मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे किंवा आणखी एखाद्या व्हिडिओत सांगेन की काय घडलं होतं। मी जेव्हा बोललो की तुम्ही या क्रियेला बसू नका,
तर तरीसुद्धा ते बसले होते. माझ्या शिष्यांच्या या प्रतिक्रियानंतर मी काय घडलं काय नाही हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या ज्या चालूमध्ये सांगेन किंवा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मुंजाला सर्वात प्रथम आता मी तुम्हाला जसं सांगितलं त्याचं वयोगट किती पाहिजे. लहानपणापासून म्हणजे एक 7, 8, 9 वर्षापासून त्याला कळायला चालू होतं. 9 वर्षापासून तर ते 20 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यातला जर एखादा व्यक्ती ॲक्सिडंट मृत्यू पावला असेल किंवा मरून मेला, ॲक्सिडंट झाला त्याच्यानंतर पाण्यात पडून मेला, त्याला पाणबुड्या बोलतात, जळून मेला, त्याला जलकुकड्या म्हणतात, अशा काही गोष्टीचा मुंजाचा प्रयोग आहे. तर जो कोणी मुंजा असेल आणि त्याचं शरीर पार्थिव जे शरीर राहतं ते जर एका ठिकाणी दाबलेलं असेल, त्याची जर समाधी तिथं असेल आणि ती समाधी जर एखाद्याला माहीत असलं तर तो मुंजा तयार होतो. तर मुंजा तयार करण्याची विधी कशा पद्धतीने काय त्याला कशा पद्धतीने तयार केलं जातं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी कळवणार आहे. आता सर्वात प्रथम तर एक ठिकाण बघून घ्यायचं की इथं ह्या ठिकाणी मुंजाला आपण पुरलेलं आहे. त्याचं नाव, त्याच्या आईचं नाव, त्याच्या कुलदेवताचं नाव, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लागतील. मुंजा इथं पुरल्याच्या नंतर आपल्याला ते ठिकाण बरोबर अचूक ठिकाण पाहिजे. थोडंसं इकडं तिकडं झालं तर चालतंय, पण तेवढ्याच परिसरात पाहिजे. आता मी जसं या परिसरात बसलो आणि याच परिसरात जर मुंजा दाबला असेल तर तो 100 आणि 1% येतो. तर येण्यापूर्वी त्याला कोणी मंगळवार ठरवतं, कोणी शुक्रवार ठरवतं. तर ह्या दोन्ही वारांपैकी कोणताही वार, कोणी शनिवारी पण उचलतं त्याला. तर ह्या 2-3 वारांमध्ये तुम्ही कोणताही एक वार ठरवू शकता. जर मंगळवारी त्याला आपल्याला घेऊन यायचं आहे तर सोमवारी जाऊन तुम्हाला त्याला आमंत्रण द्यावं लागतं. कारण की आमंत्रणाशिवाय कोणताही व्यक्ती आणि कोणतीही शक्ती तुमच्या जवळ येणार नाही. जसं आपण एखाद्या आपल्या परिवारामध्ये लग्न जर असलं तर लग्न असल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला जर पत्रिका दिली तरच ते सहकुटुंब तिथं हाजीर होणार आहे किंवा त्या कुटुंबामधला एखादा सदस्य तिथं हाजीर होणार आहे. तर अशाच पद्धतीने मुंजाला देखील आमंत्रण द्यावं लागतं. मुंजाला आमंत्रण देण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी: प्युअर गाईचं दूध किंवा बकरीचं दूध, गुलाबजलची बॉटल, हिना इत्तर. तुम्ही हिना इत्तरच्या जागी केवडा इत्तर देखील घेऊ शकता, मोगरा इत्तर देखील घेऊ शकता. म्हणजे सुगंधित इत्तर तुम्हाला एक तरी तुमच्या जवळ हवं. त्याच्यानंतर साखर फुटाणे, लाया बताशा असलं तरी चालतं, साखर फुटाणे असले तरी चालतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यावा लागेल मदिरा. मदिरा ही तुम्हाला घ्यावाच लागते, कारण की मुंजा त्या वयात आल्याच्या नंतर त्याला मदिराचा भोग देखील लागतो. आणि सुगंधित अगरबत्ती, हळद कुंकू, एक पाण्याची बॉटल, दूध, हे सगळं तुम्हाला मी साहित्य सांगितलं. आमंत्रण देण्याच्या वेळेची गोष्ट, त्यावेळेस तुम्हाला तिथं जायचं, शरीरावर एकही धागा, बंधन किंवा वस्त्र ज्या टायमाला आमंत्रण द्यायचं त्यावेळेस तुमच्या शरीरावर नको आहे. तर गेल्याच्या नंतर गुरुच्या सानिध्यामध्येच तिथं जायचं आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही, कारण की मुंजा ही भयानक शक्ती आहे. त्याचा परिणाम हा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून कोणालाही मुंजा जर साधना करायची असेल आणि मुंजाची क्रिया जर करायची असेल तर गुरु सानिध्याशिवाय करू नये. तर तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काही मंत्र आहे: 8 काठ की लकडी, बुझ भजी का बाण, मुंजा मुर्दा भोले, महादेव की आन, अशा काही मंत्रांचा उच्चार किंवा मी आलो तुझ्या कामासाठी, तू चाल माझ्या कामासाठी, मी ज्या पण कामासाठी तुला बोलवेल तुला यावं लागेल, अशा काही पद्धतीचा उच्चार मंत्र. तर मी तुम्हाला माझे जे मंत्र आहेत ते तुम्हाला मी शेवटला सांगेन. कारण की कसं राहतं, गुरुनी दिलेलं ज्ञान राहतं, ज्ञान राहतं, हे कोणासमोरही लीक करता येत नाही. आणि ज्याला कोणाला बसायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला हा मंत्र देणार आहे. तर मंत्र बोलल्याच्या नंतर तिकडं त्याला अवतरण देण्या अगोदर तुम्हाला त्याच्या समाधीवरती दूध, पाणी, जे आपण नेलेलं भोग आहे त्याचा, खडीसाखर किंवा लाया बताशा हे तिथं तुम्हाला ठेवावं लागतं. एक पान सुपारी पण न्यायची, त्याच्यावरती ठेवायचं, अगरबत्ती जाळायची. अंगावर एकही कपडा नसताना त्याला निमंत्रण द्यायचं आहे. आणि निमंत्रण दिल्याच्या नंतर त्याला सांगायचं आहे, मी तुला अमुक कार्यासाठी, जनकल्याणासाठी या कोणत्याही कार्यासाठी तुम्हाला त्याला उठवायचं आहे. तर ते कार्य त्याला सांगून द्यायचं की बाबा तू माझ्या कार्याला माझ्या पाठीशी उभा राहा, मी बोलवेल, तुला यावं लागेल, अशा काही गोष्टी त्याला बोलून तिथं नमन करून तुम्हाला त्याच्या समाधीवरनं रिटर्न
वापस यायचे. वापस आल्याच्या नंतर आता तुम्ही त्याला आमंत्रण देऊन आले, मग करायचं काय, आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याला घ्यायला जायचं. दुसऱ्या दिवशी घ्यायला जाताना बघा, गुरु सानिध्य का पाहिजे. एखाद्या वेळेस एखादी घटना घडत असली किंवा एखादा फटका पडणारा असला तर गुरु तुम्हाला तिथं वाचवतो. गुरुची छाया तिथं राहते. तो मुंजा तुमच्या समोर काही करू शकत नाही, अन्यथा तो तुम्हाला फटका देण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या समाधीकडे जायचं. समाधीकडे गेल्याच्या नंतर आता तुम्हाला तिथं काही न्यायचं नाही, कारण की तुम्ही जर त्याच्या समाधीवरच सगळं त्याला देऊ लागले तर तो त्याची समाधी सोडून तुमच्याकडे कधीच येणार नाही. तर आता दुसऱ्यांदा जाताना फक्त 2 अगरबत्त्या न्यायच्या आहेत. शरीरावर पुन्हा एकदा काहीच कपडे नसावेत आणि एक फक्त दूध घेऊन यायचं. असं वाटीभर दूध, गाईचं किंवा बकरीचं घेऊन गेले. त्याला तो मंत्र बोलायचा जो तुमच्या गुरुने दिला असेल, किंवा माझ्याकडे देखील तो मंत्र आहे, मी तुम्हाला शेवटच्या व्हिडिओच्या समाप्तीच्या टायमाला देईल. तर तुम्ही तिथं टाकायचं आहे. दूध टाकताना त्याला नमन करायचं मंत्र बोलून. नमन केल्याच्या नंतर त्याच्या समाधीवरचा एखादा दगड, आता समजा हा दगड आहे, मी पूजापाठ केली आणि हा दगड मी असा उचलला, मग माझ्या आकाराने एवढा असू मला जेवढा हा घेऊन जाता येईल किंवा मला याची सेवा करता येईल तशा पद्धतीचा एक दगड असा घ्यायचा. जेणेकरून तुम्ही पाहिलं असेल चेडा कशा पद्धतीचा असतो तशाच पद्धतीचा एक दगड तिथून उचलायचा आहे. दगड उचलल्यानंतर तुम्हाला रिटर्न यायचं आहे. कुठं, जिथं तुमची ही साधना होणार आहे, ज्या ठिकाणी तुमची साधना होणार आहे. साधना अशा ठिकाणी करायची. आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता, थोडंसं वरच्या बाजूला कॅमेरा करा. तुम्ही बघू शकता हे कसं रम्य जंगल आहे, इथं कोणीच नाही, आजूबाजूला कोणी नाही. तुम्ही इकडं पण कॅमेरा करून दाखवू शकता. तर तुम्ही बघून घ्या, आजूबाजूच्या परिसरात कोणीच नाही आहे आणि एकदम किर. म्हणजे इथं जर एखादा कावळा वरडला देखील तुमच्या कानामध्ये तेच आवाज येणार आहे. एखादी सुई जरी पडली तरी आवाज येणार आहे. पाण्याचा प्रवाह जवळ असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथं आंघोळीची सुविधा होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ पाहिजे पाण्याच्या ठिकाणी. आणि ह्या जनतेपासून, म्हणजे आपल्या ज्या रोजच्या घडामोडी आहे ह्या जागेपासून थोडंसं निवांत ठिकाणी मुंजाला स्थापना द्यायची आणि त्या ठिकाणी तुमची खोपी रेडी पाहिजे. खोपी बांधताना तुम्ही खोपी ही लाकडाची बांधायची. लाकडाची बांधल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही छत टाकून घ्या आणि एकांतमध्ये ती खोपी ठेवा, जेणेकरून तुमच्या खोपीत हे कोणीच आलं नाही पाहिजे अशा पद्धतीची तुमची ती खोपी पाहिजे. तर त्या खोपीला तिथं बनवल्याच्या नंतर तुम्ही जो मुंजा तिथून आणलेला आहे, खोपी अगोदर पाहिजे, मुंजा हा नंतर उचलायचा भाग आहे. कारण की तुम्हाला तिथं बसायचं आहे. नाहीतर तुम्ही पहिला मुंजा आणून घेशान आणि मग ती खोपी आणशान तर त्या काहीच कामाचं राहणार नाही. कारण की तुम्ही ज्या दिवसापासून मुंजाला उचललं आहे त्या दिवसापासूनच तुम्हाला त्याच्या सेवेला बसायचं. तर खोपी आणल्याच्या नंतर खोपीच्या समोर तुम्हाला एक पिंपळाचं झाड लागणार आहे. छोटंसं रोपटं म्हणा किंवा जसं थोडंसं व्यवस्थित असं एक झाड पिंपळाचं. कारण की मुंजाला पिंपळाच्या झाडाची ओढ सगळ्यात जास्त आहे. जास्तीत जास्त तुम्हाला मुंजा हा पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला अवतीभोवती, या जुनं एखादं झाड असेल 100-150 वर्षापूर्वी, तिथं देखील तुम्ही बसू शकता. पण तिथं कोणी येता कामा नये. तर तुम्ही तिथं एक पिंपळाची कलम लावायचे, म्हणजे झाड लावायचे आणि त्याच्यासमोर पंचमहाभूताची पूजा टाकायची. पंचमहाभूताची पूजा म्हणजे काय, तर पंचतत्व म्हणजे काय आणि पंचमहाभूत म्हणजे काय मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जसं आकाश, धरतारी, वायू, जल आणि अग्नी हे पंचतत्व पंचमहाभूत आहे. तर याची पूजा तिथं टाकायची. शून्यग्रहातली पूजा आहे. मध्ये ओम काढायचा. ओम काढल्यानंतर ती पूजा आखल्याच्या नंतर त्या मुंजाला त्या ओम अक्षरी, शून्य अक्षरी नावात, म्हणजे ओम एक अक्षरी जे नाम आहे त्याच्यावरती स्थापना द्यायची. स्थापना देताना कशा पद्धतीने द्यायची, काय द्यायची हे देखील सांगतो तुम्हाला. रोजचं तुमचं जो शेड्यूल राहणार आहे, 8 पिंपळाचे पानं तुम्हाला रोजचे आणायचे. 8 पानं तुम्हाला रोज आणायचे. त्या मुंजाचं नाव काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला शेंदुरामध्ये थोडंसं चिमूटभर तेल टाकून किंवा तूप टाकून त्या शेंदूरला व्यवस्थित मिक्स करायचं आणि पिंपळाच्या कलमनी त्या पिंपळाच्या पानावरती, सरळ पानावरती, असं सरळ पान घ्यायचं, त्या सरळ पानावरती नाव लिहायचे.
आता माझ्या मुंजाचं नाव काय, मी ज्याला उचललं, रामू. रामू असं नाव लिहिलं, त्याला तिथं स्थापना दिली. त्याचं पिंपळाचं जे देठ आहे ते रामूच्या झाडाच्या दिशेने पाहिजे आणि त्याचं जो फ्रंट साईड आहे, जी त्याची शेंडा आहे, तो माझ्याकडे पाहिजे. देठ असं आणि असं पाहिजे ते पिंपळाचं पान. म्हणजे मी इथं पिंपळाचं झाड आहे, हे पान असं ठेवलं पूजेमध्ये आणि रामूचं तोंड हे माझ्याकडे, असं हे तोंड माझ्याकडे आणि ही देठ पाठच्या बाजूला आहे. तर देठ तुम्हाला पाठी ठेवायची. परत पिंपळाची जी कलम आहे त्याच्या समोर ह्या बाजूने 3 पानं आणि ह्या बाजूने 3 पानं एका लाईनीत असे व्यवस्थित ठेवायचे. एक पान थोडंसं पुढं ठेवायचं जेणेकरून त्या पूजेच्या समोर येईल. आणि प्रत्येक याच्यावरती तुम्हाला रामू हे नाव लिहायचं. म्हणजे तुम्ही ज्या मुंजाला बोलवता, ज्याचं जे काही नाव असेल, मी रामू नाव हे सांगतो जेणेकरून माझ्या मुंजाचं नाव ते होतं. मग ते नाव लिहायचं. नाव लिहिल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी त्याला स्थापना दिल्यानंतर त्याच्यावरती भोग ठेवायचा. लाया बताशा किंवा साखर फुटाणे, रामदाने कोणी म्हणतं, साखर फुटाणे कोणी म्हणतं, लाया बताशा कोणी म्हणतं, त्याच्यावरती भोग ठेवायचा. ठेवल्यानंतर करायचं काय, आता त्याला आणलं आणि त्याला पंचमहाभूताच्या पूजेमध्ये बसवलं. बसवण्याचं कारण काय आणि त्या पूजेमध्ये तो सिद्ध कसा होईल, कारण की आपण त्या पंचमहाभूताच्या पूजेमध्ये अष्टदिशाची बांधणी करतो. म्हणजे तेवढ्या जागेची अष्टदिशाची बांधणी करतो. अष्टदिशा बांधणी केल्याच्यानंतर त्याला तिथं स्थित करतो जेणेकरून तो त्या आवारामध्येच राहावा, म्हणून ती आपण पंचमहाभूताची पूजा टाकतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे कच्चा दोरा असेल तर ज्या वेळेस पंचमहाभूताची पूजा मांडलेली आहे, पंचमहाभूताच्या पूजेला मांडल्याच्या नंतर त्या पंचमहाभूताच्या पूजामध्ये ओमवरती तुम्हाला रामूला ठेवायचे. किंवा परत एकदा लक्षात घ्या, किंवा तुम्हाला जर तिथं ओमवर नसेल ठेवायचं तर तुम्ही जे पिंपळाचं झाड आपण बसवले त्या झाडाच्या कलमला, म्हणजे आता हे समजा झाड आहे, समजा याच्या इथं असं खेटून ठेवायचे. 2 ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, पण ह्या पिंपळाच्या झाडाच्या कलमला ठेवलं तर त्या ओममध्ये तुम्हाला कळस बसवायचा. कुणाच्या नावाचा, मुंजाच्या नावाचा. आता मग मुंजाचं नाव आपल्याला माहिती आहे की अमुक त्याला उचललं, अमुक अमुक त्याचं नाव आहे. तर त्या कळसवरती असा कळस आहे, त्या कळसला स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती नारळ जो आहे त्याच्यावरती त्याचं नाव लिहायचं, रामू. नारळावरती नाव लिहिल्याच्या नंतर सगळं तुम्हाला हे शेंदूर जो आहे त्याच्यामध्ये तूप घालूनच लिहायचं आहे. बाकी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही याच्याने लिहू नका. रामू लिहिल्याच्या नंतर तुम्हाला त्या कळसावर, म्हणजे त्या तांब्यावरती पाणी टाकून त्याच्यावरती त्याची स्थापना द्यायची. आणि पिंपळाचे पानं जे आहेत, लोक नागवेलीचे पानं लावतात कळसाला, आपण पिंपळाचे पानं लावायचे. त्या पिंपळाच्या पानावर देखील तुम्हाला रामू शब्द लिहायचा आहे. आणि चारी बाजूनी, 5ही बाजूनी ते पानं असे व्यवस्थित ठेवून त्याच्यामध्ये तो नारळ स्थापना देऊन तुम्हाला त्याची नित्यनेमाने पूजा चालू करायची. आता पूजा चालू करताना हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप का सांगतो, की तुम्हाला परिपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून मिळावी. आणखी काही गोष्टी आहेत, तुम्हाला अजून पुढं ऐकण्यामध्ये इंटरेस्ट होईल. बोर होत असेल तर तुम्ही नक्कीच याला लक्षपूर्वक ऐका. पुढं आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या घडणार आहेत तुमच्यासोबत, त्या देखील तुम्हाला ऐकणं महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला स्किप करायची गरज नाही, कारण की हा व्हिडिओ एक टेकमध्ये मी बनवतोय. तर याच्यात कोणता शब्द चूकमूक झाली असेल किंवा कुठं काही कमी जास्त असेल तर नक्कीच क्षमा असावी. या व्हिडिओला वापस आपण तिथूनच चालू करू. तर ज्यावेळेस आपण पिंपळाचे पानं लावले त्यावेळेस तुमच्याकडे कच्चा दोरा हा असला पाहिजे. कच्चा दोरा असल्याच्या नंतर पहिल्या दिवशी त्याच्या मंत्र जापाला बसल्याच्या नंतर कच्चा दोरा हा मुंजाच्या खाली ठेवून व्यवस्थितपणे पिंपळाच्या कलमला राऊंड मारून त्या पूजेमध्ये त्या कळसाला व्यवस्थित लपटून तो दोरा 7 वेळेस आणायचा आहे. 7 वेळेस म्हणजे पहिल्याच दिवशी 7 वेळेस आणून ती मोठी गुंडी राहते जी, ती एका बाजूला ठेवायची. पहिल्या दिवशी आपण त्याला घेरा मारला. घेरा मारल्याच्या नंतर आपण त्याचं भोग ठेवलेलं आहे. सुगंधित अगरबत्ती लावलेली आहे आणि गुलाबजलचा छिडकाव करायचा आणि इतरचा छिडकाव करायचा, किंवा इतर लावून सुद्धा बसू शकता. महत्त्वाचा विषय असा आहे की स्वतःला घेऱ्यामध्ये घेऊ नका, स्वतःला बंधन देऊ नका, किंवा आपण म्हणतो सुरक्षा घेरा हा मारू नका. कारण काय होतं, सुरक्षा घेरा मारल्याच्या नंतर आणि तुम्ही त्या घेरात बसल्याच्या नंतर तुम्ही फसले जातात. ती साधना तुमची कंप्लीट होत नाही.
तुम्हाला तुमच्या गुरुवर विश्वास पाहिजे आणि महत्त्वाचा विषय, तुम्ही तर सर्वात प्रथम निडर पाहिजे. तुम्ही त्या मुंजाच्या ठिकाणी बसता, त्या मुंजाच्या पूजेला बसता, तर मुंजा समोर येण्यासाठी तुम्ही हे सर्व करू लागले ना, मग घेरा मारायची काय गरज आहे? आणि मग घेराच मारायचा तर मग मुंजाला बसायची काय गरज आहे? तर तुमच्यात हिंमतच नाही तर मुंजाला बसूच नका, कारण मुंजा अवघडच आहे ना. तर घेरा देखील मारायचा नाही, सुरक्षा कवच देखील घ्यायचं नाही, बसायचं. ईश्वरी कृपाने त्याला थांबवण्याचे जे मंत्र आहेत किंवा त्याला बांधण्याचे जे मंत्र आहेत ते तुमच्याकडे हवेत. सुरक्षा मंत्र देखील तुमच्याकडे पाहिजे, पण केव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय की माझा घात होणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचा वापर करायचा. आणि सगळ्यात पहिलं तर निडरपणे व्यक्ती असल त्यांनीच ह्या साधनेला बसा, अन्यथा बसू पण नका. तर तुम्ही पहिल्या टायमाला त्याला येडा घातला, येडा घातल्याच्या नंतर 7 येडे मारले. तो धाग्याची गुंडी जी आहे ती तुम्ही एका बाजूला ठेवून दिली. आता ठेवून दिल्याच्या नंतर तुम्हाला कंटिन्यू त्या पिंपळाच्या कलमच्या बाजूला तुपाचा दिवा चालू पाहिजे. रोजच्या रोज तुम्हाला अगरबत्ती लावायची, 11 अगरबत्त्या ह्या तुम्हाला पूजेला बसताना लावायच्या. म्हणजे साधन सामग्री हे तुमच्या, मी एक एक गोष्ट सांगतोय म्हणजे तुम्ही इथून लक्षात घ्या तुम्हाला लागणार काय काय. रोजच्या सकाळी 11 आणि संध्याकाळी 11 ह्या अगरबत्त्या तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. दुसरी गोष्ट, पूजेला बसताना तुम्हाला अंगावर एकही कपडा नको आहे. तुम्हाला निवस्त्र बसायचे. आईच्या पोटातून आपण जसं जन्मलो तशा पद्धतीने ह्या साधनेला बसायचं. ते पण 2 वेळेस, सकाळी 1.25 ते 1.5 तास आणि रात्री 1.25 ते 1.5 तास. आता बसायचं केव्हा? ज्या वेळेस मी त्या मुंजाला उचललं त्याचा टायमिंग काय होता? ज्या वेळेस मी त्या कबरवर गेलो, ज्या वेळेस त्याला आमंत्रण दिलं तो टायमिंग काय होता, मुंजाला उचलायचा टायमिंग काय होता आणि तुमच्या बसायचा टायमिंग काय आहे, हा सर्व टायमिंग एकच पाहिजे, सेम. ना की तुम्हाला अर्धा 1 तास लेट, अर्धा 1 तास लवकर असं बसता येणार नाही. रोजचं शेड्यूल तुमचं तेच राहील जे तुमचा टाईम ठरलेला आहे. जेणेकरून 2-5 मिनटं 10 मिनटं इकडं तिकडं चालतील, अर्धा 1-1 तास याच्यामध्ये चालत नाही, कारण की तुम्ही बरोबर त्या टायमाला त्याला आवाज देणार आहे. तर आता तुम्ही समजा 10:30-11 वाजता जर तुम्ही त्याला बोलवलात किंवा उठवलात, त्याला आवाज दिलेला आहे, आमंत्रण दिलेलं आहे, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला 10:30-11च्या दरम्यानच तुम्हाला त्या पूजेला बसायचं, सकाळी पण आणि रात्री पण. आता ही तुम्हाला सगळी विधी सांगितलेली, याच्यात लागतंय काय काय ते सांगितलेलं आहे. आता वापस एकदा सांगतो, साखर फुटाणे मुरमुरे पिंपळाचे रोज पानं लागतील. तुम्ही 2-2 दिवसाचे देखील पानं आणून ठेवू शकता, कारण की रोज मांडणी करायची 7 पानाची, 1 पान मधी आणि 3 पाने इकडून 3 पाने इकडून. त्याच्यानंतर कळसाला जे 5 पानं लागतात ते देखील पाणी रोज चेंज करायचे. ते पाणी रोज तुमच्या आंघोळीच्या पाण्यात घ्यायचं, आंघोळीच्या प्यायचं नाही. किंवा त्या पिंपळाच्या कलमला ते पाणी सोडायचं रोजच्या रोज थोडं थोडं. आणि समोरचे 5 पानं ते पण रोज बदली करायचे, त्याच्यावर देखील रोज नाव पाहिजे. आणि तुम्हाला लागणारी गोष्ट अगरबत्ती, इतर, गुलाबजल, तूप, वात, साखर फुटाणे, मुरमुरे, लाया बताशा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं ऑलरेडी पाहिजे. 40 ते 45 दिवसापर्यंतचा स्टॉक तुमच्याकडं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. हळद, कुंकू, भस्म, शेंदूर, गुलाल हे देखील तुम्हाला ठेवायचं आहे, कारण की पंचमहाभूताची पूजा प्रत्येक हप्त्याला टाकायची. आता पहिल्या हप्त्यात आपण तुम्हाला हे सांगितलं, पण आणखीन एक गोष्ट त्याच्यात अशी आहे की पहिल्या हप्त्यात आणल्याच्या नंतर त्याला दुधाने आंघोळ घालून, गुलाबजलने आंघोळ घालून, स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून त्याच्यावरती शेंदूर आणि तुपाचा हा वापर करायचा एका बाजूने, फ्रंट साईडने. ज्या साईडने तुम्हाला वाटेल की मला इथून हा मुंजा चांगला दिसेल, तर त्या बाजूने त्याला एका बाजूने पहिल्याच हप्त्यात हे लावून ठेवायचं आणि त्याची सेवा चालू करायची. 1 हप्ता गेल्याच्या नंतर पूजा ही सेम राहणार आहे. रोज तुम्हाला तसंच बसायचं आहे, मंत्र जाप देखील तसेच करायचे. पद्मासन घ्यायचं, पद्मासन नाही जमत तर सर्वसाधारण मांडी देखील तुम्ही घालू शकता. आणि घेतल्याच्या नंतर पहिल्या हप्त्यात तुम्हाला छोटा मोठा अनुभव येईल, लय मोठा अनुभव येणार नाही. पण दुसऱ्या हप्त्यात पुन्हा तुम्हाला त्या मुंजाला त्याच्या पाठच्या बाजूनी शेंदूर लावून व्यवस्थित पहिला झोपवायचा, पहिला असा झोपून ठेवायचा पहिल्या हप्त्यात. दुसऱ्या हप्त्यात त्याला पलटी करायचा, पाठून देखील शेंदूर आणि तुपाने त्याला माखायचं आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित रंगवायचं आहे आणि मग त्याला उभा करायचा आहे. आता तुम्ही तुमच्या हाताने त्या मुंजाला उभा केलेला आहे आणि रोज त्याला तुम्ही आवाज देता. आता तुम्हाला सांगतो मेन महत्त्वाचं कारण घडतंय काय आणि होतंय काय. पूजा सामग्री सेम,
पंचमहाभूताची पूजा टाकून घ्यायची, बसायचे त्याच आसनात. तुम्हाला बसताना घोंगडी चालेल, गोनपाट चालेल आणि एखादं आसन कोणते असं पण आसन चालेल आपण ज्याच्यावर बसलोय. तर बसल्याच्या नंतर आता तुम्हाला होणार काय आहे, घडणार काय आहे आणि होतंय कसं हे देखील मी सांगतो. दुसऱ्या हप्त्यात तो तुम्हाला जाणवायला चालू होऊन जाईल. जाणवायला आता हे मी खाजवलं नाही ह्याचं पण कारण सांगणार आहे, कारण की हे सर्व महत्त्वपूर्ण कारण आहेत. हे कशा पद्धतीने काय होतं, कोणचं रुकावट येतं आणि काय होतं. आता तुम्ही निवस्त्र बसलेत, तुम्ही रोज तिथं गोड पदार्थ टाकता. हे खाजवण्याचं कारण पण सांगतो. रोज तुम्ही गोड पदार्थ टाकता आणि त्याच्यानंतर होतंय काय, तर तुम्ही ज्यावेळेस बसले दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला तो जाताना दिसेल, काहीतरी हवा गेल्यासारखी दिसणार आहे, काहीतरी दडपण येणार आहे, किंवा तुम्हाला असं वाटेल की माझं अंग लय जड होतं आहे, मी खालच्या बाजूने वरच्या बाजूला कसा येतो आहे. आणि दुसरी एक गोष्ट, तुमच्या दिशेने एखादं आता आपण जंगलात बसलो आहे तर अशा काही गोष्टीची नावं नाही घेऊ, विच्छू काटा हा येऊ शकतो, किंवा मुंगळ्याची लाईन लागू शकते. तुमच्या शरीरावर पण येतं बरं का, मुंग्यांची लाईन लागू शकते, तुमच्या अवघड जाग्यापर्यंत पोचू शकते. तुम्हाला तिथून उठवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या जीवजंतूकडून होऊ शकतो आणि मुंजा हे करू शकतं. तुम्ही निवस्त्र बसल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट घडते की तुम्हाला एवढा थंडगार वारा चालू होतो की तुम्हाला वाटतं अचानक मध्ये ही थंडी कुठून आली. तर ही थंडी नसती, हा त्याचा प्रभाव राहतो. आणि खाली बसल्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं मी हवेत कसा आलो, हा देखील त्याचा प्रभाव राहतो. तो गोल गोल फिरवतो, हा देखील त्याचा प्रभाव राहतो. पायाला गोळे येतात, हा देखील त्याचा प्रभाव राहतो. कणकणी येते, हा देखील त्याचा प्रभाव राहतो. आता तो आला, तुम्ही बसल्याच्या नंतर मग तो तुमच्या पाठी उभा राहील किंवा तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करेल. कानात एकदा क्र करून पहिल्या स्टार्टिंगला आवाज चालू होतो, किंचळल्यासारखा आवाज येतो तुम्हाला. म्हणजे तेवढ्या वेळामध्ये काही ना काही घडायला चालू होईल आणि हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल की ह्या खोपीमध्ये, मी ज्या खोपीमध्ये पूजेला बसतोय त्या खोपीमध्ये माझ्या व्यतिरिक्त पण कोणीतरी अजून एखादा शक्ती आहे किंवा एखादी आत्मा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जाणवायला चालू होतात. कारण की तुम्ही बसता ना तिथं रोज पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला काहीच वाटणार नाही. थोडीशी कणकणी कुणकुणी येईल, तेवढी गोष्ट तर नॉर्मल घडत राहते, कारण की तुम्ही नवीन ठिकाणी बसता. 8, 10, 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे सगळे चक्कर पडायला चालू होतात. जसा जसा दिवस वाढत जातो, परत एकदा लक्षात घ्या, जसा जसा दिवस वाढत जातो त्याची ही शक्ती आणखी तीव्र होत जाते. म्हणजे होणार काय, तुम्ही जर 15 दिवसानंतर स्ट्रेट झोपायला गेले तर डायरेक्टच तुमच्या पायाला असे गोळे येतात, असे हळूहळू हळूहळू वर चढतात. जसं आपण पिक्चरमध्ये बघतो, बऱ्याच लोकांनी बरेच पिक्चर बघितलेले, आपण चादर जरी ठेवली तर चादरीतून असं येतं ते हळूहळू. आणि सत्य, जर कुणाला आज सत्य वाटत असेल, काही गोष्टी असतील, त्यांना मी व्हिडिओ दाखल, त्याच्यामध्ये प्रमाण आहेत आणि ते काय असतील त्यांनी स्वतः सिद्ध करावं हे काय आहे म्हणून. कारण की आपण इथं कुणाला भ्रम पैदा करत नाही किंवा कुणाला असं अंधश्रद्धेच्या दिशेने नेत नाही. ह्या व्हिडिओत तुम्ही पूर्णतः ही माहिती ऐकून घ्या. आणि जर कुणाला वाटत पण असेल की आपण त्या पद्धतीने चालतोय तर त्यांनी कधीही यावं. त्यांना आपण माझ्याकडे असे काही 4-5 व्हिडिओ आहेत, त्यांना मी दाखवून देईन आणि त्यांनी मला सिद्ध करावं हे काय आहे म्हणून. तर अशा काही गोष्टी आहे की तुम्ही स्टेट झोपल्यानंतर तुमच्या पायाला गोळे कसे येतात तसे दोन्ही बाजूनी गोळे येणार आणि हळूहळू 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 तुमच्या शरीराच्या वरच्या बाजूला यायला चालू होतं. आणि जेव्हा ते छातीवर येतं दादांनो, तर मोठी गोष्ट तर करत नाही, खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर राहतो. आवाज काही निघत नाही. आवाज कसा येतो, असा किंचळल्यासारखा आवाज येतो. म्हणजे माणसाला एखादा मोठ्या कोणत्या तरी वजनदार वस्तूचं दडपण हे शरीरावर पडले. म्हणजे महत्त्वाचा विषय हे सांगणं म्हणजे काय, कुणाला घाबरवणं नाही. कारण की तुम्ही जर एवढ्या मोठ्या साधनेला बसता आणि एवढ्या मोठ्या साधनेला जर बसणार आहे तर तुम्हाला त्या साधण्याविषयी पण माहिती पाहिजे की बाबा हे खरं आहे का, हे होतंय का, हे घडतंय का, आणि ही सत्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर जसे जसे दिवस वाढत जातील तो तुम्हाला रातभर झोपू देणार नाही. तुम्ही चॅलेंज लावा, खरं मुंजा आला असेल तर मी तुम्हाला लिहून देतो. बऱ्याच लोकांना अजून पण या घटना घडतात, रात्रभर झोपत नाही. आतापर्यंत मी 3 ते 4 हे जे कामं आहेत हे सॉल्व केलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं पण मी तुम्हाला एखाद्या वेळेस बाईट सांगणार आहे. त्यांचे जे केलेले कामं आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तो कशा पद्धतीने येत होता, काय करत होता, काय बोलत होता, हे काम देखील मी केलेले आहेत. 3 लोकांचे कामं मी निपटवलेले आहेत यात मुंजाचे.
तर हळूहळू तुम्हाला जास्त परेशान करायला चालू होतो. जेणेकरून तू परेशान करतो कशाला, त्याचा हेतू नसतो तुम्हाला मारून टाकायचा किंवा त्याचा हेतू नसतो तुम्हाला घाबरवायचा, पण तो करतो कशामुळं की आता मी हे समजा, मला जर एखादा माणूस म्हणत असेल किरण महाराज आ जाओ, किरण महाराज आ जाओ, किरण महाराज, अरे बाबा कशाला मला उठवतो, मला कशाला आवाज देतो, मला परेशान करणार आहे तर मग मी पण तुला परेशान करणार आहे, अशी त्याची वृत्ती होती. तो काय दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी तुमच्यावर हॅवी होत नाही किंवा मारायचा प्रयत्न करत नाही. आपण ज्या वेळेस एखाद्याला डवसतो त्यावेळेस तो त्याचा फणा काढून आपल्याकडं एकदा तरी बघणार आहे. तर मग ह्या पद्धतीने त्याची पद्धत असती की हा व्यक्ती मला सांभाळू शकतो का, एवढ्या जोराने जर मला बोलवतोय आणि एवढ्या ताकदीने जर मला तो माझ्याकडे आकर्षित करतोय तर हा मला सांभाळू शकतो का, म्हणून तो तुम्हाला परेशान करण्याचं काम करतो. तर मुंजा परेशान करताना होणाऱ्या ज्या घटना आहेत, परत एकदा सांगतो की तुमच्या अंगावरती गोळे येणार, रात्री झोपताना दडपण येणार, स्वप्नात पण येऊन सांगू शकतो, कानामध्ये किंचाळू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही खाली बसले तर तुम्हाला वरच्या लेवलला आणून गर 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 फिरू शकतो, जेणेकरून तुम्ही हवेत असल्यासारखा आभास होतो. त्याच्यानंतर थंडी वाजून येऊ शकते. थंडी वाजून आल्याच्यानंतर तुमच्या शरीरावर मुंगळे चढू शकतात, मुंग्या चावू शकतात, मुंगळे चावू शकतात, अशा काही घटना तुमच्या घडतात. तर हा जो कालावधी 21 दिवसापर्यंतचा कालावधी असाच चालत राहतो. हळूहळू हळूहळू 21-22व्या दिवसापासून तो आणखी तेज होतो. परत तुम्हाला पंचमहाभूताची पूजा टाकायची. सव्वा महिना 45 दिवसाचा जो कालावधी असतो त्याच्यात सव्वा महिन्यात तुम्हाला 5 पूजा तिथं घालावं लागतात. आता तुम्ही तिसऱ्या शनिवारी किंवा तिसऱ्या शुक्रवारी ज्याला स्थापना केलेला दिवस आहे त्या हप्त्यामध्ये, तिसऱ्या हप्त्यामध्ये त्याला काय करायचं आहे, पाठून पण आणि पुढून पण परत एकदा रंगवायचं आहे आणि त्याला द्यायचे डोळे आणि कान. बघा चेहऱ्याचा देखील प्रकार असाच असतो, थोडासा वेगळा आहे. त्याला डोळे आणि कान दिल्याच्या नंतर त्याला आपण चेहरा दिला आता सगळा, त्या पाषाण म्हणतो किंवा आपण दगड म्हणतो, त्या दगडाच्या स्वरूपात त्याला चेहरा वगैरे सगळं दिलं, त्याला नाव दिलं. नाव दिल्याच्या नंतर त्याच्या आईचं नाव, त्याचा भोग आपण त्याला रोजच्या रोज द्यायचा आहे, जो भोग तुम्हाला सांगितला आहे. त्याला चेहरा दिल्याच्या नंतर आता त्याला उभंच ठेवायचं, आडवं काही ठेवायचं नाही. चेहरा दिल्याच्या नंतर भोजपत्रावरती, वापस एकदा लक्षात घ्या, भोजपत्रावरती आपण त्याला ज्या मंत्राने बोलवतो किंवा जे काही तुमच्याकडे मंत्र आहेत किंवा माझे जे मंत्र मी तुम्हाला सांगणारच आहे, त्या मंत्राने जे बोलवतो आपण ते भोजपत्र त्याच्यावर व्यवस्थित मंत्र लिहून ते भोजपत्र त्याच्या पिंपळाच्या पानाच्या खाली ठेवायचे, पिंपळाचं पान त्याच्यावर ठेवायचे आणि परत त्याला तिथं स्थापना द्यायची. आणखीन एक गोष्ट, प्रत्येक दिवशी रोजच्या रोज त्याला कच्च्या दोऱ्याने 7 येडे मारायचे. पूजाला बसताच ओम नमो नमामि मुंजबाय नमा म्हणून त्याला 7 येडे रोजच्या रोज मारायचे. आता तुम्हाला सांगतो 22-23 दिवसाच्या नंतर तुमचा घडणारा जो प्रयोग आहे हा आणखी तीव्र होईल. एखाद वेळेस तो एखाद्या माणसाच्या स्वरूपात देखील तुमच्या समोर उभा राहील, असा उभा राहील किंवा कोणत्याही रूपात उभा राहील, तुमच्या गुरुच्या रूपात उभा राहील. ए चल उठ म्हणेन, इथून इकडे ये, जरा काही हे काम आहे हे कर आणि मग बस. त्याच्या कोणत्याच बोलण्यात तुम्हाला यायचं नाही. तुम्हाला समजून जायचं एवढ्या रात्री माझे गुरु इथं काही येणार नाही, कारण गुरूंना स्वतःच माहिती आहे की त्यांनी मला स्वतः जर ह्या शिक्षणाला बसवलं आहे तर गुरु येणार नाही. तुमची बुद्धी थोडीशी तिथं हे होणार आहे, चक्रम होणार आहे, कारण की तुम्हाला कळणार नाही उठू का नको उठू, खरं बोलतो खोटं बोलतो असं होणार. गुरुच्या स्वरूपात येऊ शकतो, एखाद्या माणसाच्या स्वरूपात येऊ शकतो, एखाद्या स्त्रीच्या स्वरूपात देखील येऊ शकतो, एखादा तुमच्या घरच्याचा आवाज देखील तो काढून बोलू शकतो की अमुक अमुक आम्ही इथं आलो, तू ये लवकर उठून, असं पण बोलू शकतो. म्हणजे तो तुम्हाला त्या साधनेमधून उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर तिथून उठले, एक तर तुम्हाला लय मोठा फटका पडतो किंवा तुमचा जागीच मृत्यू देखील होऊ शकतो. ही साधना कठीण आहे, गुरु सानिध्याशिवाय करू नये. तुम्हाला घोसाळल्या जातं किंवा एखादा डोक्याचा परिणाम होऊ शकतो, पॅरालाइजचा फटका होऊ शकतो किंवा जागीच मृत्यू पण होऊ शकतो. माणूस घाबरून पण मरतो, त्याची हार्टबीट पण वाढते. दुसरी गोष्ट अशी आहे, कितीही काही हो, जर आपण बसलोय, असं पण मरण आहे तसं पण मरण आहे. आपण जर बसलोय तर आपण असा विचार करून बसायचं की आपण मरणाच्या दारात बसलोय. मग असं मरण असलं तसं जरी मरण असलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्या मुंजाला शिक्षणाला बसताना आपण असा विचार करायचा की 3 महिने माझं आयुष्य काहीच नाही, मी मेलो तरी चालेल,
अशा पद्धतीने 3 महिने ते काढायचे. तुमचा पैसा, टाईम, वेळ आणि जी डेअरिंग आहे ही घेऊन तुम्हाला बसल्याच्या नंतर तो मुंजा परत त्या दिशेने तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करील किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तुम्हाला घाबरायचं नाही. कारण की तो तुमच्या परवानगीशिवाय आणि तुमच्या इच्छेशिवाय तुम्हाला मारू देखील शकत नाही. कारण की ती शक्ती आहे. शेवटी त्याला आपल्यावर हॅवी व्हायला आपलं शरीर कमजोर ठेवायचं नाही. निडरपणे उभं राहायचं आहे. हे बाबा, आणि त्यांनी जर म्हणला मला कशाला बोलवलं, मग त्याला सरळ सरळ पद्धतीने उत्तर द्यायचं की बाबा मी तुझी सेवा करतोय, मी तुला प्रसन्न केलं आहे, मी जर तुला खाया प्यायला घालतोय तर तू माझ्या कामासाठी चाल. मी तुझ्यावर कोणत्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही. माझ्या कामाला चाल, जे माझं काम आहे. आता कोणी जगात बरेचसे माणसं आहे, मलाच बरेचसे कोणी येतात, बाबा आम्हाला हे गोडाऊन शिफ्टिंग करायचे, बाबा आम्हाला ते फारिश करायचे, बाबा आम्हाला असं असं करायचं आहे, बाबा आम्हाला मुंजा द्या. आता मुंजा काय बाजारचा भाजीपाला आहे की उचलला आणि त्याला दिला? तर लोकायला हे डोक्यातले भ्रम काढून टाका. चांगल्या कामासाठी जर घेत असाल, तुमची एकनिष्ठा जर असेल तर तुम्ही त्याला चांगल्याच कामासाठी वापर करा. या भलत्या सलत्या गोष्टीसाठी त्या मुंजाला तुम्ही घेऊ नका, नाही तर अन्यथा त्याचा परिणाम खूप वाईट होईल. तर मुंजा हा समोर आल्याच्या नंतर त्याला निडरपणे ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर त्याला सांगायचे 3 वचन आपल्याला त्याला द्यायचे आणि आपले 3 वचन त्याच्याकडून घ्यायचे. तो पण आपल्याला वचन घेतो. सगळे वचन घेताना देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुंजा स्टार्टिंगला एवढा पण येऊ शकतो, एवढा पण येऊ शकतो, एवढा पण येऊ शकतो, 25-30 फुटाचा पण होऊ शकतो. म्हणजे त्याचा अंदाजा नाही. तुम्हाला घाबरवण्यासाठी तो काहीही करू शकतो. मग तुम्हाला तिथं डचकायचं नाही. तुमच्या गुरुचं नाव मनात ठेवायचं. असं समजून घ्यायचं हा पण आपल्यासारखा माणूसच आहे, ह्यो काय आपल्याला करू शकत नाही. तो घनरूपात आल्याच्या नंतर त्याचा प्रयोग करायचा. प्रयोग अशा पद्धतीने तुमची जी मुंजाची साधना आहे ही पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर, पूर्ण क्लिअर झाल्याच्या नंतर मुंजा तुम्हाला दिसतोय, बोलतोय, चालतोय, उठतोय, बसतोय, ह्या सगळ्या घटना जर घडत असतील तर तुम्ही प्रयोग असा करू शकता. एखादी गोष्ट त्याच्याकडून मागू शकता, एखादा दगड त्याला उचलायला लावू शकता हळूहळू. कारण की ते दुसऱ्याचं लेकरू आहे, त्याला आपण सिद्ध केलं, त्याला आपण प्राप्त केले. एकाएकी तुमच्या बोलण्यात ते येत नाही. त्याला हळूहळू हळू जीव लावायचा आहे, आपुलकीचा पणा दाखवायचा आहे, आपलापणा दाखवायचा आहे आणि मग त्याला तिथून सुरुवात करायची. दुसरी गोष्ट, मुंजा आपण जे बघतो, आता समजा मी इथं आलो, मी हे पान पत्ते बघितले, हे दगड बघितले, इथून जर घरी गेलो आणि मुंजाला सांगितलं अरे रामू, जा हम लोग कल उस जगह पे बैठे थे, उस जगह का वो पत्थर मैंने देखा हुआ है, तो वो पत्थर को लेके, कारण की मी जर बघितलंय तर त्यांनी पण बघितलंय, कारण मी त्या जागेवर आलोय तर तो पण त्या जागेवर होता. मग तोच दगड तिकडे घेऊन येतो, हे ध्यानात ठेवा. ना की मुंजा शिकल्या सवरलेला असतो, नाही त्याला लिहिता वाचता येत असतं, तर त्याला आपण ॲड्रेस दिल्यावर त्या जागेवर तो कधीच जात नाही. तो कधी जातो ज्या वेळेस आपण स्वतः त्या जागेवर जातो आणि तिथून जाऊन आलेलो असतो. मग आता समजा मी इथून संभाजीनगरला गेलो आहे किंवा नगरमध्ये गेलो आहे किंवा पुण्यामध्ये गेलो आहे किंवा मुंबईत कुठेही अन्य ठिकाणी गेलो आहे आणि ते 1 वर्ष झालं समजा, तो असताना तो सोबतच आहे, 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, वर्षभर झाले आणि तो माझ्यासोबतच आहे तेव्हापासून, आणि मी त्या ठिकाणी जाऊन आलो तर तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. अन्यथा तुम्ही जर पत्ता दिलाय हे घे आणि जा, तर तू कधीच जाणार नाही. हां, आणखीन एक गोष्ट होऊ शकते, एखादा माणूस माझ्याकडे आलाय आणि तुम्ही जर म्हणले की याच्या पाठी जा आणि याची पूर्ण डिटेल्स काढून आण, तो आणू शकतो. मुंजा हा तुम्हाला कानात बोलतो, दिसतो, त्याच्यानंतर त्याची जी काम करण्याची पद्धत आहे. बरेच लोक म्हणतात मुंजा काय काम करतो. आता मुंजा अनेक प्रकारची कामं करतो. मुंजा धन देखील दाखवू शकतो. मुंजा एखादी फाईल आणि एखादी क्रिया देखील करू शकतो. मुंजा लोडिंग शिफ्टिंग करू शकतो. मुंजा बारीकचं काम पण करू शकतो. मुंजा जर का घनरूपात आला तर तुमच्याकडे अशक्य म्हणून एकही गोष्ट उरणार नाही. तो एक वेगळ्या पद्धतीचा चमत्कार आहे. तुम्ही कोणत्याही कामात मुंजाला उभं करा, मुंजा ते काम करतं. 100 आणि 1% करतं. एखाद्याचं लग्न जमत नसेल
तर त्याचं लग्न देखील करून दाखवतो मुंजा. त्याच्यानंतर एखाद्या कामात अडचण येत असेल तर ते देखील काम करतं. मग मुंजा जर ही शक्ती तुम्ही प्राप्त केल्यानंतर त्याच्याकडे अनेक प्रकारचे कामं जे आहे त्या मुंजाकडून तुम्ही करून घेऊ शकता. पण मला परत एकदा सांगायचं आहे, कर्म चंगा तो काट होती मे गंगा. मग तुमचे कर्म जर चांगले असतील, तुम्ही त्याच्याकडून जर चांगले मार्ग करून घेतले, चांगले कामं करून घेतले, त्यावेळेस तो चांगल्या कामामध्ये पडतो. आणि जर तुम्ही त्याच्याकडून अमुक कर रे बाबा, तमुक कर रे बाबा, तमुक कर रे बघा, वाईटचा शेवटचा परिणाम वाईटच राहणार आहे. मुंजाच्या ज्या वेळेस तुम्ही त्याची शपथविधी घेणार किंवा त्याच्याकडून वचन घेणार, त्यावेळेस तुम्हाला अग्नीवरती हात ठेवून मुंजाच्या हातात हात देऊन तुम्हाला वचन घ्यावं लागतं. मैं जब भी बुलाऊ तब भी तुझ्या आना आहे. एक त्याचा इशारा ठेवा लागतो की मी ज्यावेळेस तुला बोलवल्याच्या नंतर माझा इशारा चुटकी आहे, शिटी आहे का टाळी आहे, त्यावेळेस तुला येणं आहे. तर तुम्ही म्हणजे त्याचं नाव न घेता तुम्हाला पटकन बोलवायचं आहे. काही काम असतं, तुम्ही एखाद्या ठिकाणी उभा आहे, तुम्हाला खरंच त्याची गरज आहे, तर तुम्ही त्याला टाळीने पण बोलू शकता. 1 2 3 टाळीचा आवाज ठेवू शकता, चुटकीचा आवाज ठेवू शकता किंवा एखादा कोडवट ठेवू शकता. तो तिथं हजर होऊन जातो. त्याच्यानंतर तो तुम्हाला मागणी काय करतो हे सर्वात प्रथम लक्षात घ्या. त्याची मागणी सगळ्यात पहिलं दुसरं काहीच नसून मुलगी किंवा बाई हा शब्द त्याचा असतो. कारण की त्याचं लग्न नसतं झालेलं, त्याच्या इच्छा ज्या राहिलेल्या असतात त्या अपूर्ण राहिलेल्या असतात. त्याच्यामुळं त्याची ओढ जी राहते त्या गोष्टीकडे सर्वात प्रथम जाते. तर तुम्ही त्याला सरळ सोपं क्लिअर कट मना करून टाकायचं आहे की मी ही गोष्ट तुला देऊ शकत नाही आहे. कारण की आपल्या घरात पण आया बहिणी राहतात, बाळगोपाळाचं घर राहतं, आपल्या गादीवरती किंवा आपल्या परिसरात किंवा आपण ज्या भागात राहतो त्या भागात लेडीज लोकांचा वावर हा जास्त राहतो. त्याच्यामुळे त्याला ही गोष्ट तुम्ही देऊ नका. त्याच्यानंतर तो तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने भोग पण मागेल की मला चिकन लागेल, मटन लागेल किंवा एखादा म्हणाल की माझी आवडती जी खाद्य आहे ती मिठाई आहे, तर तुम्हाला मिठाई द्यावा लागेल. एखादा रक्त मागू शकतो, एखादा मासे मागू शकतो, काही मागू शकतो. तर तो भोग जो त्याला द्यायचा आहे तो तुम्ही हा म्हणू शकता. किंवा तो खेळणे मागू शकतो, कोणाकोणाला कपड्याची आवड असते ते कपडे मागू शकतात. ह्या गोष्टी मुंजा मागू शकतो. तर ह्या गोष्टीला तुम्ही हा बोलू शकता. मुंजाच्या प्रश्नाचं उत्तर लगोलगच हा द्यायचं नाही. पहिला समजून घ्या. तो तुम्हाला गोत्यात टाकण्याचा प्रयत्न करील, त्याच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करील, तर त्याला नित्यनियमाने त्याला हाच बोलावं लागतं. कारण की तो उपाशी राहिलेला असतो बऱ्याच दिवसापासून. तुम्ही त्याला जेवण चारत असता तर तो तुमच्या शब्दाला मान्यच करणार आहे, पण तुम्ही लगोलगच त्याला हा म्हणू नका. नाही तर त्यांनी म्हणलं मला बाई द्या, मग तुम्ही रोजच्या रोज बाई कुठून आणून देणार हे पण विचार करायचा आहे. लगेच हा म्हणायचं नाही. त्याचा प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्यायचा की त्याला काय लागतंय आणि त्याच्यानंतर त्या शब्दावरती तुमची प्रतिक्रिया द्यायची. मुंजाला ठरवलेले जे कामं राहतात, मुंजा ते काम व्यवस्थितपणे पार पाडतो. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये त्याची कधी स्थापना देऊ नका. आपल्या घरापासून 1 1.5 2 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत त्याला कुठेही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणा किंवा एखाद्या सामसूम जाग्यात म्हणा त्याची स्थापना द्यायची. स्थापना दिल्याच्या नंतर तुम्हाला दररोज त्याच्या भेटीला जायचे, त्याला सोडून नाही द्यायचं आपण. कारण की आपण प्राप्त केलेलं आहे. दररोज त्याच्या भेटीला जाऊन त्याला नमन करायचं, त्याचं खाऊ पिऊ खाणं पिणं त्याला खाऊ घालायचं, त्याला रोज उठवायचं आणि रोज झोपवायचं काम तुमचं आहे. आणि मुंजा आणखीन एक गोष्ट सांगतो, तुमच्या शरीराशी कनेक्ट असतो. ज्यावेळेस तुम्ही 40 दिवस त्याच्या साधनेला बसता तो तुमच्या शरीराशी कनेक्ट असतो. कनेक्ट असल्यामुळं तो तुमच्या इर्तगिर्त अवतीभवती फिरत असतो. फिरताना तुम्हाला बरेचसे काही घटना घडतील, बरेचसे काही अनुभव येतील. तर तुम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टीला परे चालून गुरु जसा शिकवतो शिष्य तसा शिकतो. म्हणून त्या सगळ्या घटनेला लक्षात घेऊन तुम्हाला कार्य करायचे, जेणेकरून तुम्ही त्याला जे संस्कार देणार आहे तोच संस्कार तो मुंजा तुमच्या सोबत पार पाडणार आहे हळूहळू. मग त्या मुंजाला घेऊन जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं कार्य केलं, मुंजाला घेऊन जर व्यवस्थित पद्धतीचं कार्य केलं, तर पुढं तुमचं कार्य हे चांगलंच चालत राहणार आहे. मुंजा आलंय म्हणून देवस्थानावरचं लक्ष तुम्ही घालवायचं नाही. जे कोणतंही देवस्थान असेल, जे कोणतंही तुमच्या गुरुचं मान्य असेल किंवा गुरुचा जो शब्द असेल त्या शब्दाने चालायचं.
मुंजा आल्याच्या नंतर बऱ्याच लोकायला आमिष येते. ह्या गोष्टीवरती आमिष करू नका, कारण की मी मुंजा घेतला, मलाही बऱ्याच गोष्टीची आमिष त्यांनी दिली, बऱ्याच वेळेस बरेच कामं त्यांनी करून दिले, पण मी त्याच्या कामाला शरण गेलो नाही, कारण की माझे गुरु हे चांगले होते. काही जर तुम्हाला वाटलं की माझ्यामध्ये गैरवर्तव होतो किंवा माझ्यामध्ये बदल व्हायला लागला आहे, तर तुम्ही नक्कीच गुरूंना सांगू शकता की बाबा या आणल्यापासून मला असं असं घडतं आहे, अशा अशा पद्धती होतात आहे, तर काय करू. तर तुम्हाला गुरूंना लगेच कळवायचं की बाबा अशा अशा घटना होतात आहे. गुरु काय सांगतात त्याच्यावर निर्णय घेऊन त्या मुंजाला पुढे घेऊन चालायचं आहे. आमिषमध्ये पडले, लय मोठ्या पैशाच्या गोत्यात जर पडले, तर तुम्हाला तो कधीच पुढे येऊ देणार नाही, शेवटच्या टायमाला बर्बादी करून जाईल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपलं पोट आहे त्या पोटापुरतंच काय असेल ते करायचं. लोकांच्या भ्रांतीत जाऊ नका. दादा तुमच्याकडं मुंजा आहे ना, आमचं काम करून द्या, हे कधीच होत नाही आणि लोक करत नाही. माझ्याकडे जर मुंजा असला तर मी तुमचं काम का करू दादांनो, मला काय घेणं देणं आहे. जेव्हा तो माझंच काम करतो तर मी तुमच्याकडे काय येऊ. तर हे खोटे धंदे जर कुठं चालत असतील तर याच्या नादी कोणी लागू नका. आणि मुंजाबद्दल ही जी सविस्तर माहिती आहे ही तुम्हाला परिपूर्ण मी दिलेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही साधनेला बसले, परत एकदा विषय ऐकून घ्या, जर तुम्ही साधनेला बसलेत आणि साधनेला बसल्याच्या नंतर मुंजा घनरूपात न येता, मुंजा जो आहे घनरूपात न येता वायुरूपात आला, तर मग काय करायचं. आता मी शांत का झालो, ब्रेक का घेतला, याचं कारण हे की हा जो विषय हा पण महत्त्वपूर्ण आहे. मुंजा घनरूपात आल्याच्या नंतर देखील आपले चांगलेच कामं होतात आणि वायुरूपात असल्याच्या नंतर देखील तो कार्य करू शकतो. त्याला कुठंच रोक नाही, त्याला कुठंच बंधन नाही की मुंजा हा वायुरूपात आला आहे आणि माझे कामं होणार नाही, अशी कोणतीच घटना होत नाही. कारण की वायुरूपात असल्याच्या नंतर तो एखाद्या पेपरावर साईन करायचे कामं करून देऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एखाद्याचे मन वळवायचं काम करून देऊ शकतो. त्याच्यानंतर एखाद्याला त्रास द्यायचं काम करू शकतो. फक्त तो एखादी वस्तू उचलू शकत नाही, पण बाकीचे जे कार्य आहेत ते तुमचे करणार. तुम्हाला माहिती देण्याचं काम करू शकतो, कारण की तो तुम्हाला दिसतो, तुमच्या संग बोलतो. तर हे देखील कामं वायुरूपातला मुंजा हा करू शकतो, जेणेकरून त्याला रूप भेटलं नाही तर तो पण भयंकर असतो. तर माझं मत असं आहे की मुंजा कोणताही असू द्या, घनरूपात असो की वायुरूपात असो, काम तर तुमचे 100% होणार. फक्त फरक एवढा आहे की हे दगड जर मला उचलायचा आहे, तर मग हा चमत्कार जर घडवायचा आहे, हवेत हा दगड जर ठेवायचा आहे मुंजा स्वरूपात, तर मग त्याला घनरूपाचाच मुंजा लागतो. आणि जर दगड उचलायचा नाही पण त्या दगडाविषयी मला पूर्ण माहिती पाहिजे, तर घनरूपातला देखील मुंजा चालू शकतो. म्हणजे मुंजा कोणताही असू द्या, दोन्ही तिन्ही पद्धतीने काम करतो. आता तुम्हाला याच्या पुढं आणखीन एक माहिती मी छोटीशी, कारण की हा तो मी तुम्हाला जो विषय सांगितलेला आहे हा परिपूर्ण माहिती दिलेली आहे. आल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर त्याचे कामं काय, तो सगळे कामं करू शकतो, गोडाऊनचं करू शकतो, पावसात सगळ्या गोष्टी करू शकतो. आता महत्त्वाचा विषय असा आहे की मुंजात अनेक काही पद्धती आहे. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, बाल मुंजा, घोड मुंजा, पिपल मुंजा आणि मुंजा महत्त्वाचे विषय. आता मुंजाविषयी जसं मी ज्या साधनेला बसलो होतो ही तुम्हाला परिपूर्ण माहिती दिलेली आहे. परत एकदा पूजापाठ सगळं झाल्याच्यानंतर पंचमहाभूताच्या 5 पूजा लागतात, त्याला साधन सामग्री सांगितलेली आहे. शेवटच्या दिवशी त्याच्या आवडीचं जेवण बनवायचं आहे. 1.25 महिना झाल्यावर जे काही त्याला मांस, मच्छी, मदिरा जे काही गोष्टी लागत होत्या त्याचं जेवण बनवायचे, त्याला भोग चढवायचा, त्याला खेळणे द्यायचे. बॉल झाला, गाडी झाली, बॅट झाला, अशा काही गोष्टीचं त्याला आम्हीच द्यायचं, छोटे छोटे खेळणे. आणि हे सगळे आपण जे पानं होते पिंपळाचे वगैरे, धागा, त्याचे कपडे, ही सगळी पूजा उचलायची वाहत्या पाण्यात. मुंजा तुमच्याकडे तर राहणार आहे बरं का. वाहत्या पाण्यात एक एक पानं सोडता सोडता त्याचं नाव घ्यायचं, तो मंत्राचा जाप करायचा. ते पानं हळू 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 वाहत वाहत बहिती गंगा ही तोडत जाते. आणि त्याला आपण ज्या पद्धतीने तयार करतो, तो वायूला घाबरत नाही, पाण्याला घाबरत नाही, कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही, अशा पद्धतीने आपण त्याला तयार करतो. तर मी तुम्हाला ती तयार करण्याची पद्धत देखील सांगितलेली आहे. त्याचे मंत्र फक्त बाकी राहतील, कारण की ते गुरु सानिध्यशिवाय देता येत नाही. जर कोणाला याच्याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर त्यांनी नक्कीच
ह्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हे ज्याला म्हणतात ना बाबा फिल्डिंग लाईनचे लोक, हे इथं धन दिसलं तिथं गोडाऊन आहे, तिथं शिफ्टिंग आहे, तिथं फिफ्टिंग आहे. तर दादांनो, आता मी मोठी गोष्ट तर करत नाही, 1.5 2 5 हजार करोडची बात करतात, 300 400 500 कोटीची बात करतात. आणि यांच्या संग बोलायला गेलं तर रस्त्यावर उभा राहून 2 मध्ये 3 अशी चाय पितात. तर ह्या गोष्टीत तुम्ही पडू नका, लुबाडल्या जाशान. कुठंतरी स्क्रू जाईल तुमचा, कुठंतरी पॅनल्टी बसल, कुठंतरी धरल्या जाईल. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता त्याच्याकडून चांगले कामं करून घेतले तर तुमचं उद्या चालून जर जनकल्याणामध्ये तुम्ही उभं राहिले तर चांगलंच होईल. एखादा मरत्या माणसाला वाचवा, एखाद्याला कुणाला काही बिमारी आहे त्याला नीट करा. मुंजामार्फत बरेचसे कामं होतात. मुंजा एखादी वस्तू आणून देऊ शकतो, वनस्पतीचं नाव सांगू शकतो, हा बरा कसा होणार आहे त्या गोष्टी सांगू शकतो. असं गरजेचं नाही की तो पैशाचंच काम करतो. तर बरेचसे चांगले कामं पण त्याच्याकडून होतात आणि 100% होतात. हे माझा अनुभव आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून एक मी याचा पार्ट बनवणार आहे. कारण की एका व्हिडिओमध्ये नॉनस्टॉप बोलल्याच्या नंतर आणि ह्या गळ्याला पण कोरड पडून जाते, 1 1 तास बोलायचं आहे, बसायचं आहे. तर तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ याच्यामध्ये बनवून देतो मुंजाचा. आणि त्याच्यामध्ये हे दुसरे जे मुंजे कसे प्राप्त करायचे, कसे सिद्ध करायचे, याचं कार्य कसं आहे या देखील विषयावर तुम्हाला मी माहिती देणार आहे. पुढचा आणखीन एक व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या व्हिडिओला जमून तुम्ही लाईक शेअर करा, कमेंट करा. हा व्हिडिओ कितपत व्हायरल होतो, कितपत लोकांपर्यंत पोहोचतो, त्याच्यानंतर मी पुढचा पाठ बनवेन. आदेश मेरे गुरुजी को आदेश, अलख निरंजन, आगे आगे गोरख जागे.